धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। नारद वाच हिरण्यकशिपु राजन जय मजरामरम आत्मानमप्रतिद्वंद्व मेघराजं व्यधिष्ठत। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकांचा संवाद प्रारंभापासून चाललेला आहे। याप्रमाणे हिरण्यकशिपाने आपल्या भावाचा या ठिकाणी सूड घेण्यासाठी, सूड उगवण्यासाठी, भावाच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी ब्रह्मदेवाची तपश्चर्या घनघोर स्वरूपामध्ये केली आणि एका पायावर तो उभा राहिला, एका पायाच्या अंगठ्यावर उभा राहिला। आकाशामध्ये दृष्टी आणि अत्यंत घनघोर तपश्चर्या त्यांनी केली। यावेळेला त्याच्या तपश्चर्येने आजूबाजूचं सगळं अरण्य जळू लागलं, डोंगर जळू लागले आणि पृथ्वी हादरू लागली। सद्विपादृश्चचाल भू आणि आकाशामध्ये त्या तपाच्या अग्नीच्या ज्वाळा आकाशापर्यंत पोहोचल्या। हे बघितल्यानंतर सगळे देव शरण आले। ब्रह्मदेवा लवकरात लवकर याला वरदान द्या। धात्रे विज्ञापया मासुर। धात्रे म्हणजे ब्रह्मदेवाला, धाता म्हणजे ब्रह्मदेव। धात्याला सर्व देवांनी प्रार्थना केली, महाराज याला लवकरात लवकर आपण प्रसन्न व्हा आणि काय वरदान असेल ते देऊन टाका। त्याचं तप आम्हाला अंगाचं दाह निर्माण करू लागलेलं आहे। हे म्हटल्याबरोबर ब्रह्मदेव हंसावरती बसून आले आणि आल्याबरोबर न ददर्श प्रति छन्नम, त्यांना कुठे दिसेना। अरे कुठे आवाज तर येऊ लागला, मंत्राचा आवाज येऊ लागला, पण व्यक्ती दिसेना। मग एक वाळूचं ज्या ठिकाणी संपूर्ण वालुकामय क्षेत्र होतं, डोंगर होता प्रचंड, तो पाहिल्याबरोबर न दर्शपतीनं वल्मीक तृणकीच्या काहीही त्या ठिकाणी झाडं उगवलेले होते। त्याचप्रमाणे काय बोलावं त्याला कळेना। हिरण्यकशिपूने सांगितलं, महाराज आपण मला प्रसन्न झालात, खरोखर माझ्या आयुष्याचं कल्याण झालं। रजस तमो नाथ धामने पराय महते नमः। आपण खरोखर भगवान ब्रह्मदेव रज आणि तम प्रकृतीच्या दृष्टिकोनातून सत्व रज तम या गुणांचे आश्रय आहात। आपण मला प्रसन्न झालात आणि मला आज माझ्या जीवनाचं साफल्य झालं। विद्या कला स्त्रीतनवश्य सर्व, माझी सगळी विद्या, माझं ज्ञान, माझं तप, माझं धन हे सगळं कामाला आलं। व्यक्तम विभो स्थूलमिदम शरीरम। महाराज सांगा, आपण माझ्यावरती कृपा केली असेल तर मला अजेय मजरामरम, तुम्ही मला वरदान द्यायला आला असाल तर मला अमरता प्राप्त करून द्या। अजेय मजरामरम, अमरत्व बस, दुसरं काही नको। अजेयत्व आणि अमरत्व, मी सर्व त्रिभुवनामध्ये अजेय असावं
विजयी असावं आणि मला अमरत्व प्राप्त करून द्या. असं म्हटल्याबरोबर ब्रह्मदेव हसले. म्हणले, अरे हिरण्यकशिपा, तुला मी पहिलं वरदान देऊ शकतो, अजेय. तू अजेय होऊ शकशील. त्या एवढ्या 3 लोकांमध्ये तुझ्या इतका कुणी पराक्रमी असणार नाही, पण अमरत्व तुला मी देऊ शकणार नाही. का? अरे मी स्वतः 2 परार्ध आयुष्य झालं की मलाही मरावं लागतं. मी देखील काळाच्या स्वाधीन आहे. म्हणून हे हिरण्यकशिपा, तुला मी अमरत्व नाही देऊ शकत. 2 परार्ध आयुष्यानंतर मलाही काळाच्या स्वाधीन व्हावं लागतं. काळ माझ्या हातात नाहीये, म्हणून काळावर मी या ठिकाणी परिणाम करू शकत नाही. काळावर मी अधिकार गाजवू शकत नाही. तुला मी आणखी काय वरदान पाहिजे ते माग. असं म्हटल्यावर त्यांनी मोठी युक्तीने वरदान मागितलं. तो म्हणाला, ठीक आहे, मग मला अमरत्व देता येत नाही ना, ठीक आहे. मला वर मृत्यू नसावा, मला खाली मृत्यू नसावा, मला मध्ये मृत्यू नसावा, मला सजीवाच्या हाताने मृत्यू नसावा, निर्जीवाच्या हाताने मृत्यू नसावा. ब्रह्मदेवा, तुमच्याद्वारे निर्माण झालेल्या कोणत्याही सृष्टीपासून मला मृत्यू नसावा. मला शस्त्रापासून मृत्यू नसावा, अस्त्रापासून मृत्यू नसावा, पक्षापासून मृत्यू नसावा, मला आकाशात मृत्यू नसावा, पृथ्वीवर मृत्यू नसावा, मला दिवसा मृत्यू नसावा, मला रात्री मृत्यू नसावा. सगळ्याला ब्रह्मदेवानी तथास्तु 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 तथास्तु. आता काय राहिलं? आता काही नाही राहिलं. म्हणले, प्राण्यापासून नाही, शस्त्रापासून नाही, अस्त्रापासून नाही, सजीवापासून नाही, निर्जीवापासून नाही, ब्रह्मदेवाच्या सृष्टीपासून नाही, सकाळी नाही, रात्री नाही, वर नाही, खाली नाही. आता काय मला मृत्यू येतो? असं म्हणल्यावर ब्रह्मदेवांनी सर्वांना तथास्तु म्हटलं आणि हा मोठ्या आनंदाने गदा हातामध्ये घेऊन निघाला. बस म्हणलं, आता मी त्रिविध या लोकांना त्रस्त करून सोडतो आणि माझं स्वतःच राज्य चालवतो, असं म्हणून नारद म्हणतात. हे इकडे युधिष्ठिराला नारद सांगतायत. युधिष्ठिर आणि नारद यांचा संवाद चाललेला आहे. ब्रह्मदेवांनी हे वरदान दिल्याबरोबर त्यांनी पहिल्यांदा एक काम केलं. महेंद्र भवनम, साक्षात स्वर्गावर आक्रमण केलं. महेंद्र भवन, इंद्राचं भवन ताब्यात घेतलं. त्या ठिकाणी सगळ्या लोकांना सांगितलं, माझी स्तुती करायची, आता देवाची स्तुती करायची नाही. देवाला देशोधडीला लावलं. त्याप्रमाणे त्या ठिकाणी इंद्राच्या या स्वर्गामध्ये जशा प्रकारच्या सुखसोयी आहेत तशा सगळ्या आपल्या पृथ्वीवर राजधानीमध्ये असाव्यात म्हणून सांगितलं. त्रैलोक्याची लक्ष्मी आपल्याकडे आणली आणि विश्वकर्माने निर्माण केलेलं महेंद्र भवन आपल्या ताब्यात घेतलं. त्या ठिकाणी महामार्कताच्या फरशा होत्या, स्फटिक होते, वैदुर्य होतं. तशा प्रकारचे खांब, तशा प्रकारच्या फरशा आपल्या राजधानीमध्ये निर्माण केल्या आणि यत्र विचित्र पद्मराग या मण्यांचे सुंदर अशा प्रकारचे खांब तयार केले. पया फेन निभास शय्या, अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या शय्या. मुक्तादाम परिच्छदा, मोत्याच्या अशा झालरी लावल्या आणि रत्न वगैरे सगळीकडं मांडले. सगळ्या स्त्रियांना सांगितलं, काही नाही, आजपासून सगळ्या अप्सरांना सांगितलं माझ्यासमोर नृत्य करायचं. इंद्रासमोर नृत्य करत होते का? मीच इंद्र आहे, माझ्याबरोबर माझ्यासमोर नृत्य करा. याप्रमाणे सगळ्या अप्सरांना, गंधर्वांना सांगितलं माझ्यासमोर माझं गाणं गा. सगळ्यांना ताब्यात घेतलं आणि सगळ्या लोकांना आपली स्तुती करायला लावली. याप्रमाणे तमंगमत्तम मधुरोनुगंधीना सगळे देवता देशोधडीला लागले. महेंद्राचं भवन आपल्या ताब्यात घेतलं आणि कामदुघा असलेली ही पृथ्वी, हिच्यावरती तो राज्य करू लागला. सर्वत्र त्यांनी सांगितलं, काही नाही, यज्ञ याग धर्म कर्म सगळे बंद करा. ते श्यामावरील वाणी अरूपा मेघन स्वना. सगळे देव त्रस्त झाले, परेशान झाले. देवाचा द्वेष, त्याप्रमाणे यज्ञाचा द्वेष, ऋषींचा द्वेष, मंत्राचा द्वेष, परेशान झाले. सगळे देव म्हणले, अहो देवा, हे काय चाललंय? यातून आमची सुटका कधी होणार आहे? असं म्हणल्याबरोबर आर्तपणाने देवाने हाक मारली भगवंताला. भगवंतानी आकाशवाणीने सांगितलं, देव हो, काळजी करू नका. जेव्हा तो त्याच्या मुलाचा द्वेष करायला लागेल त्या क्षणी याचा मृत्यू ठरलेला आहे. त्याचा मुलाचा द्वेष तो करू द्या, त्या क्षणी याचा मृत्यू माझ्या हातून होणार आहे. काळजी करू नका. धर्माचा द्वेष करू द्या. यदा देवेषु वेदेषु, वेदाचा द्वेष करू द्या, धर्माचा करू द्या, साधूचं करू द्या. प्रल्हादाय वेदा दुह्येत
ज्या क्षणी तो प्रल्हादाचा द्वेष करायला लागेल त्या क्षणी याचा मृत्यू आपोआप होणार आहे. नारद म्हणतात त्याप्रमाणे युधिष्ठिरा भगवंताने आकाशवाणीने सांगितलं. आणि इकडे हा दैत्यपती, त्याला 4 मुलं झाले. त्याची जी पत्नी होती तीच कयाधू, त्या कयाधूपासून 4 मुलं त्याला झाले. राध, अनुराध, संराध आणि प्रल्हाद. प्रल्हाद सगळ्यात धाकटा होता. राध, अनुराध, संराध हे मुलं मोठे होते. ते राक्षसी शाळेमध्ये शिकत होते. त्या ठिकाणी असुरांचं शिक्षण चाललेलं असायचं त्या ठिकाणी. आणि इथे हा प्रल्हाद लहानपणी चेंडू खेळत नव्हता, विट्टी दांडू खेळत नव्हता. तो फक्त भगवंताची स्तुती करायचा, देवाची प्रार्थना करायचा. आणि याप्रमाणे एकदा ब्रह्मण्यशील जबर सत्वजितेंद्रिय हा मोठा भक्त होता भगवंताचा. यम साधू गाथा सती रिपो सुरान हो. आणि याप्रमाणे भक्त प्रल्हाद भगवत भक्त असल्यामुळं तो खेळण्यामध्ये किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये तल्लीन कधीच होत नव्हता. वासुदेवाची भक्ती यस्य नैसर्गिकी रतीही असा शब्द भागवतकारांनी वापरलाय. नैसर्गिकी रतीही, निसर्गतःच, कुणी शिकवून नाही, शिकवून केलेली भक्ती, शिकवून आलेलं ज्ञान, शिकल्या बोलाचे सांगतील वाद, अनुभव भेद नाही कोणा. तुकाराम महाराजांनी म्हटलंय शिकल्या बोलाचे सांगतील वाद. शिकून येत नसतं, अंतःकरणातून आलं पाहिजे. प्रेम अंतःकरणातून जागृत झालं पाहिजे. न्यस्त क्रीडनको बालो जडवन्व तयास्तया. तो आपल्या नादामध्ये तल्लीन असायचा. भगवंताच्याच नादात भजन करायचा, पूजन करायचा, नाचायचा काय, डोळे काय झाकायचा, नृत्य काय करायचा. लोक म्हणायचे अहो हा लहान मुलगा आहे, हा खेळत नाही. म्हणजे नाही, कधी नाचायचा, कधी बागडायचा, कधी डोळे झाकायचा, कधी डोळ्यातून अश्रू यायचे. अहो हे सगळे नवविधा भक्तीचे लक्षण आहेत. नवविधा भक्तीच्या लक्षणांमध्ये किंवा भक्ती लक्षणांमध्ये प्रामुख्याने जे वेगवेगळ्या प्रकारचे आविष्कार सांगितलेले आहेत त्यामध्ये आनंद, कधी इतका आनंद व्हायचा की डोळ्यातून अश्रू यायचे, कधी कंठ गदगदित व्हायचा, सद्गदित व्हायचा, अंगावर रोमांच उभे राहायचे, तो तल्लीन व्हायचा, डुलायचा. सगळे भक्तीचे लक्षण आहेत. भक्ती सूत्रामध्ये नारदांनी ज्या ज्या लक्षणांचं वर्णन केलंय ते सगळे लक्षण आपल्याला यामध्ये दिसतात. क्वचित पुलकस्तूष्णिमास्ते संस्पर्श निवृत्तः अस्पंद प्रणयानंद. अस्पंद प्रणयानंद, अस्पंद म्हणजे काय? औस्पंद म्हणजे आपला श्वास. अस्पंद म्हणजे अहो ज्या वेळेला याचा श्वास चाललेला आहे त्या श्वासाबरोबरच भगवंताचं नाव चाललेलं होतं. स्पंदन, धडधड हृदयाची, ती धडधड नव्हती, ती भगवंताच्या नामस्मरणाचंच ते आविष्करण होतं. याप्रमाणे अस्पंद प्रणयानंद. आणि या प्रणयामध्ये, या प्रेमामध्ये तो तल्लीन व्हायचा. एकदा युधिष्ठिर म्हणतात, युधिष्ठिराने विचारलं महाराज मग असं होत असताना हा हिरण्यकशिपाने काय केलं ते सांगा. असं म्हटल्याबरोबर हिरण्यकशिपू यांनी प्रल्हादाचा द्वेष का बरं केला, कसा केला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू ओढवला हे कसं ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर नारद म्हणतात हे युधिष्ठिरा, घटना अशी घडली की पौरोहित्याय भगवान मृत काव्य केलं सुराई षंडा मर्गो सुतस्य दैत्यराज ग्रहांतिके. शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु होते आणि शुक्राचार्यांनी मी तपश्चर्या करतो म्हणून शुक्राचार्य तपश्चर्याला निघून गेले आणि त्यांचे जे 2 मुलं होते षंड आणि अमर्क नावाचे, त्या 2 मुलावर जबाबदारी सोपवली की तुम्ही या सगळ्या राक्षसांच्या मुलाला शिक्षण द्या, असुरांच्या मुलाला असुरी शिक्षण द्या, देवाच्या विरुद्ध सगळं वागायला लागा आणि त्यांना फक्त देहात्मवाद तेवढा शिकवा. तोपर्यंत मी तपश्चर्या करून देतो, सामर्थ्य मिळवून देतो. कारण हे सामर्थ्य त्यांनी वापरलं की नष्ट होत असे, त्यामुळे पुन्हा मिळवावं लागत असे. याप्रमाणे ते तपश्चर्याला गेले आणि षंडामर्क त्यांची मुलं राजाच्या आज्ञेमध्ये मुलांना असुरी शिक्षण देऊ लागले. तौ राज्ञा प्रापितम बालम. राजाने आपल्या या प्रल्हादाला सुद्धा त्यांच्या शाळेमध्ये घातलं. षंडामर्क गुरु 2 जण आणि हे प्रल्हाद शिष्य. याप्रमाणे एकदा सुरराज पुत्र मंक मारोप्य पांडव. हे युधिष्ठिरा, एकदा
शाळेत जाऊ लागला मुलगा. आता लहान मुलगा आहे, आता शिकतो कुठं, नर्सरीमध्ये जाऊ लागलाय. काय शिकतो काय नाही, 2-2 घंटे जाऊन बसायचा यायचा. एके दिवशी राजाला वाटलं, अरे वा, काय माझा मुलगा हुशार आहे. हातामध्ये पाटी घेतो, पेन्सिल घेतो, दप्तर घेतो, पुन्हा शाळेत जातो वेळच्या वेळेवर. प्रल्हादाला बोलावलं, प्रल्हादा ये 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 इकडे ये. राजा उंच उच्चासनावर बसला हिरण्यकशिपू आणि प्रल्हादाला बोलावलं. बोलावल्याबरोबर तत्साधू मन्ये स्वरवर्य देहि नाम आणि विचारलं, का रे प्रल्हादा, प्रपंच कथ्यतां वत्स मन्यते साधू यत भवान. अरे सांग बरं, तुला काय आवडतं, काय आवडतं तुला. तू शाळेमध्ये जातो, तुला काय आवडतं ते सांग, त्याप्रमाणे मी करतो. काय आवडतं असं विचारल्याबरोबर प्रल्हाद म्हणतो, महाराज खरं सांगू का. हा अगदी खरं सांग, काय पाहिजे ते सांग, तुला काय आवडतं. मला असं आवडतं म्हणे, काय, मला हे आवडतं की हित्वात्मपातम ग्रहमंधकूपम वनंगतो यद्धरिमाश्रयेत. मला असं वाटतं की घरदार प्रपंच सोडावा. घर म्हणजे अंधकूप आहे. घर म्हणजे एक आड आहे, आड, ज्याच्यात पडल्यानंतर माणूस वरती येत नाही. संसार हे कूप आहे, आड आहे, त्याच्यात एकदा पडलं म्हणजे माणूस बाहेर येणार नाही. म्हणून घर सोडावं, दार सोडावं, प्रपंच सोडावा आणि हरिमाश्रयेत, भगवंताच्या चरणाचा आश्रय. असं ऐकल्याबरोबर एकदम हा हिरण्यकशिपू चचापला. अरे म्हणले, त्याला वाटलं मी म्हणतोय काय, हा बोलतोय काय. अरे अरे अरे, कुणीतरी याचं कान भरवत असलं पाहिजे. याला हरी शब्द कसा कळाला, याला देव शब्द कसा कळाला, याला विष्णू शब्द कसा कळाला, आणि याला सगळं घरदार सोडून भगवंताचा आश्रय घ्यावा अशी भाषा आली कशी. कुणीतरी याला शिकवतंय. परबुद्धी, परबुद्धी म्हणजे दुसऱ्याच्या बुद्धीने हे हा बोलतोय, पोपटपंची करतोय. दुसरं कुणीतरी सांगतंय विष्णू पक्षही. कुणीतरी विष्णू पक्षाचे लोक गुप्तपणाने येतात आणि याचे कान भरवतात. ग्रहमानित माहुय प्रारंभते का, हा, आणि मग बुद्धिभेद परकृत, कुणीतरी याचा बुद्धिभेद करतंय. भन्यताम श्रोतुकानाम गुरुणाम कुलनंदन. एवढ्यात शंडामर्काला बोलवून घेतलं. शंडामर्का हो, या हो, काय म्हणतो बघा बरं. हा त्याचं नाव घेतोय. म्हणजे कोणाचं, अहो त्याचं तुम्हाला माहित नाही का, मी त्याचं नाव घेत नसतो, त्याचं नाव हा घेतोय. माझा मुलगा त्याच्या नादी लागतोय, असं कसं काय. तेव्हा याला तुम्ही नीट शिकवा. कोण शिकवतं याला, याच्याकडे लक्ष द्या. कोण येतं कोण जातं, गुप्त रूपाने कुणीतरी येतं याला शिकवतंय. ते म्हणले, महाराज कुणी नाही, कुणी नाही, नाही, लक्ष ठेवा तुम्ही. कुणीतरी गुप्त रूपाने वेश बदलून येतं, याच्याशी बोलतं, आणि मी ज्याचा विरोध करतो त्याचाच नाव हा घेतो. जन्मूल मूल परशोर विष्णू नालाय तो भका हा इरितम विधो पाये. काही नाही म्हणजे, याला लक्ष ठेवलं. आणि पुन्हा एके दिवशी असंच 8-15 महिनाभर झाला असेल, पुन्हा वरती बसले राजेसाहेब आपल्या सिंहासनावर. पुन्हा प्रल्हादाला बोलावलं. प्रल्हादा ये ये ये, वरती ये. त्याला मांडीवर घेतलं, त्याचं डोकं अवग्रहण केलं, मस्तक अवग्रहण केलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि विचारलं. हिरण्यकशिपू म्हणतो, का रे प्रल्हादा, सांग बरं तू काय शिकतो शाळेमध्ये जाऊन. तू शाळेत जातो दररोज, काय शिकतो. असं म्हणल्याबरोबर प्रल्हादाने सांगितलं, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. महाराज मी काय शिकतो सांगू का. श्रवणम, भगवंताचं श्रवण करावं, भगवंताच्या कथा श्रवण कराव्यात, त्याच्याच कथा गाव्यात. कीर्तनम विष्णू स्मरणम, त्याचं स्मरण रात्रंदिवस करावं, त्याची सेवा करावी, पादसेवन करावं, त्याचं अर्चन करावं, त्यालाच वंदन करावं, साष्टांग नमस्कार, आणि सर्व शरीर त्याला समर्पित करून मन समर्पित करावं, आत्मनिवेदन, आपला आत्मा देखील त्याला समर्पित करावा. अशी नवविधा भक्ती मी शिकलोय. असं ऐकल्याबरोबर जे प्रचंड आग झाली अंगाची. अरे म्हणले, मूर्खा, त्याला आपल्या स्वतःच्या मांडीवरून खाली ढकललं. तो धडधड धडधड खाली पायऱ्यावरून खाली पडला.
त्याला म्हणले दैतेय चंदनवने जातोसी कंटकद्रुमा. काय रे म्हणले, शंडामर्काला बोलवलं. शंडामर्का हो, हा काय बोलतोय ऐकलं का? दैतेय चंदनवने जातोसी कंटकद्रुमा. हा कंटकद्रुम आहे, हा काट्याचं झाड आहे. हा बाबळी जशा ह्या आपल्याला काट्याच्या बाबळी असतात, ज्या आपण काट्याच्या अंगाला विषारी अशा प्रकारच्या स्पर्श होणाऱ्या बाबळी असतात, तशा ह्या बाबळी वाकड्या वेड्या बाबळी जशा असाव्यात त्याप्रमाणे हा वेडी बाबळे. आणि तो कुठे जन्माला आलाय तर दैतेय चंदनवने, दैत्यरूपी चंदनाच्या वनामध्ये असे हा वेडी बाबळ जन्माला आली, काटेरी बाबळ जन्माला आलाय. हा आमचं दैत्यांचं वन कसं सुगंधी आहे आणि त्यामध्ये हा जन्माला आलाय. काही नाही म्हणले, याला काही नाही काहीतरी शिक्षा करा, ज्याला मुळापासून त्याची बुद्धिभ्रमण कुणीतरी करताय. हा बोलतोय ते मला पटत नाही, मग काय करा? काही नाही म्हणले. आता हा जो बोलतोय ना त्याच्या या गोष्टीमुळे आपल्याला त्याला ठार मारणं आवश्यक आहे. चला रे चला, हत्तीना बोलावं. हत्ती आले, हत्ती याच्या अंगावर सोडले. त्याला का हा याचं एकच चाललेलं होतं, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण. त्याप्रमाणे कृष्ण भगवंताचं नामस्मरण करता करता तल्लीन होता होता हा इतका तल्लीन झाला की भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताचं नामस्मरण तल्लीनपणाने एकरूपपणाने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. मुकुंदा भगवंता तुम्हाला नमस्कार असो म्हणून या सगळ्या श्लोकामध्ये त्याने आपलं भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. आणि अंगावरती जेव्हा हत्ती सोडले तेव्हा हत्तीचे दात पडले. त्याप्रमाणे पादयोः पतितं बालम, त्याला पायाने ढकलून खाली टाकलं आणि त्याला दोरीने बांधलं आणि एका अग्नीमध्ये टाकलं. अग्नीत तो जळाला नाही. शेवटी त्याला विष द्यायचा प्रयत्न केला तरी तो मेला नाही. त्याप्रमाणे त्याला उंच पर्वतावरून खाली टाकलं. त्याला तेलामध्ये तळलं तरी तो आनंदी थंड वाटायला लागलं. म्हणजे मरत कसा नाही. याचं आपलं भजन चालू, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. अरे हा मरत नाही. याला याच्या अंगावर मोठमोठ्या राक्षसांनी हातामध्ये भाले घेतले, बर्चे घेतले, तरवारी घेतल्या आणि त्याच्या अंगावर छिंदी भिंदी ती मारा रे मारा, हारा ठोका पिटा असं म्हणून त्याच्या अंगावर आले. ते सगळे परशु तुटले, सगळे भाले तुटले. त्याला काही झालं नाही. हो म्हणले काय काय झालं, मेला का म्हणले. अरे नाही हो म्हणले, काहीच होईना. काही होईना, हा मरे ना. त्याला तेलात तळलं तरी मरे ना, पर्वतावरून टाकलं तरी भगवंताने त्याला खाली झेललं. तेल लोकांच्या दृष्टिकोनातून कडकड झालेलं तेल त्याच्यात नारळ टाकून बघितलं, नारळ खाडकन त्या राक्षसाच्या डोक्याला लागलं. पण ज्याला टाकल्याबरोबर तेल एकदम थंड झालं. याप्रमाणे कुठल्याही गोष्टीने आईने प्रत्यक्ष दुधामध्ये विष दिलं, काही उपयोग झाला नाही. भगवंतानी सगळं विष प्राशन केलं. अहो पुतनेचं विष जो प्राशन करतो त्याला हे विष काय अवघड आहे. इथे पुंसार्पिता विष्णू भक्तिष्ठ नवलक्षणा. याप्रमाणे 9 लक्षणाची ही भक्ती सांगितली. 9 लक्षण. कोणते 9 लक्षण आहेत? श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. श्रवण आधी पहिल्यांदा श्रवण हे मुख्य आहे. कारण श्रवणाच्या म्हणजे कानाच्या माध्यमातूनच भगवंताच्या कथेची गोडी लागते. म्हणून श्रवण. तुम्ही श्रवण केलं नाही, ऐकलं. कुठली गोष्ट पहिल्यांदा आपल्याला ऐकूनच कळते ना, ऐकून कळते. काय हो तुम्ही यांच्याबद्दल काही ऐकलं का? हो ऐकून माहिती आहे बाबा, पाहिलं नाही पण ऐकून माहिती आहे. म्हणजे पहिलं ज्ञान ऐकण्यातून होतं. म्हणून श्रुती महत्वाची आहे. श्रुती ही आई आहे, श्रवण ही श्रुती आहे आणि श्रुतीतून ज्ञान होतं पहिल्यांदा कानाने. हे नवलक्षण कसं आहे पहा. आता आपण चहा घेतो. चहा
चहा घेतो, चहाची एवढी आवड असते आपल्याला की चहा घेतल्याशिवाय कामच सुधरत नाही, उठलं की चहा पाहिजे भेटती. आणि मग पहिल्यांदा कब्बशी वाजते, वाजले बाबा कब्बशी म्हणजे श्रवण भक्ती झाली. वाजली कब्बशी वाजली म्हणजे आहे काही ना काहीतरी चहा होतोय. मग चहा 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 असं कीर्तन करत राहतो. अरे झाला का नाही चहा, झाला का नाही चहा, कीर्तन भक्ती. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम, मग स्मरण होतं त्याला. अरे बरोबर आहे, या चहामध्ये काय काय टाकायचं त्याचं स्मरण होतं. स्मरण झालं मग स्मरणम पाद सेवनम, चहाची कब्बशी येते, काय करतो तो त्याच्या खाली हात धरतो, कब्बशीच्या खाली पाय न तिचे, कब्बशीच्या पायाला हात धरतो. पाद सेवन, पायाची भक्ती झाली. आणि मग अर्चनम, ती कब्बशी आपल्या तोंडाला लावताना गोल फिरवतो, ते अर्चन झालं. वंदन, डोक्यापर्यंत नेतो, कपाळापर्यंत नेतो, कारण त्याशिवाय पिता येणार नाही. वंदन झालं. आणि सख्य, इतकी तल्लीनता त्या चहाशी होते की शेवटी चहा 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 करून त्याचा मृत्यू होतो. कधी कधी चहामुळं सुद्धा, चहाच्या क्षणी सुद्धा माणसाची तल्लीनता एवढी असते की माणूस त्या चहानेच तल्लीन होतो. ज्याप्रमाणे जशी आपल्या संसारामध्ये श्रवण कीर्तनाची आपण लौकिक गोष्टीने त्याचा विचार करतो, त्याप्रमाणे भगवंताची भक्ती अशी केली पाहिजे. ही नवलक्षणाची भक्ती आहे. हे नवविधा म्हणजे नऊ प्रकार नाही आहेत. एकाच भक्तीचे 9 आविष्कार आहेत, प्रकार नाहीत. हे भक्तीचे प्रकार नाही, भक्तीचे आविष्कार आहेत. हळूहळू हळू भक्ती कशी वाढत जाते हे सांगितलेले आहे. आणि मग हिरण्यकशिपू म्हणतात, हे का रे त्यांना कोण शिकवतं? शंडामर्क म्हणतात, आम्ही नाही हो, अहो नमत प्रणीतम न परत प्रणीतम, अहो मी यांना सांगितलं नाही, अजून कुणी येतंय का नाही याच्याकडे माझं लक्ष आहे, मी डोळ्यात तेल घालून याच्याकडे पाहत असतो, कोणी येत नाही जात नाही. मग अहो नैसर्गिकीयम मतिरस्य राजन, हे राजा याची बुद्धी नैसर्गिक आहे आणि त्यामुळं याला कुणी शिकवत नाही. मी तर नाहीच नाही, पण कुणी येतही नाही. बरं ठीक आहे म्हणले, याला तुम्ही आता तुमच्या शाळेमध्ये डांबून ठेवा, बघू आता शुक्राचार्य येईपर्यंत बघू, शुक्राचार्य आल्यावर काय उपाय करायचे ते करू. म्हणून याला डांबून ठेवलं शाळेमध्ये. आणि शाळेमध्ये डांबून ठेवल्यानंतर मग सगळे मुलं त्या शाळेत जमा झाले. त्याला वेगवेगळ्या प्रकारचा मारायचा प्रयत्न केला, पण हा ठार झाला नाही. ही वार्ता सगळ्या गावात पसरली. सगळ्या मुलांना कळालं की अरे याला मारण्याचा खूप प्रयत्न झाला, पण काही नाही. शेवटी पाशवी बाणाने, त्याला आपण त्याला पशु पाशवी अशा प्रकारच्या एका वरुणस्य पाशे, वरुणाच्या पाशाने त्यांना बांधलं आणि वरुणाच्या पाशाने बांधून त्याला शाळेमध्ये ठेवलं. गुरुपुत्रोक्त मनुज्ञेयम अब्रवीत. इकडे त्याला बांधल्यानंतर सगळ्या शाळेतले मुलं तिथे गोळा झाले आणि गोळा झाल्याबरोबर सगळे मुलं विचारू लागले, अरे प्रल्हादा तुला काहीच नाही झालं, तुला डोंगरावून टाकलं म्हणले, तुला लागलं खरचटलं नाही? नाही म्हटलं खरचट, मला देवानी झेललं म्हणे, तुला एवढ्या सगळ्या तेलामध्ये तळलं, तुला काही नाही झालं. म्हटलं थंड वाटलं. थंड कसं वाटलं? तुझ्या अंगावर एवढे राक्षस धावून आले, मला काही खरचटलं सुद्धा नाही, एक सुद्धा शस्त्र मला लागलं नाही, असं कसं काय म्हणले? असं म्हणल्यानंतर प्रल्हाद म्हणतो, अहो तो देव मला वाचवतो. म्हणजे कोणता देव आहे? अरे तुला देव माहित नाही का? तुम्ही सुद्धा देवाची भक्ती केली तर माझ्यासारखेच व्हाल. असं म्हटल्यानंतर प्रल्हादांनी सांगायला सुरुवात केली, हे मुलांनो, तुम्हाला मी सांगतो, दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवमर्थदम. मुळात मानवी जन्म दुर्लभ आहे, माणसाचा जन्म मिळणं अवघड आहे. आणि त्या माणसाच्या जन्मामध्ये आपण जर ध्रुवमर्थदम, आपण ध्रुवत्व आपलं काहीतरी कायम कार्य केलं पाहिजे की ज्यामुळं माणसाला भगवंताची प्राप्ती होईल. साधनांचं अनुष्ठान केलं पाहिजे. आणि तदप्य ध्रुवम अर्थदम, तदप्पी अध्रुवम अर्थदम, हे सगळं अर्थ काम हे सगळे अध्रुव आहे. संसार हा सगळा नष्ट होणार आहे. त्यामुळं तुम्ही एक काम करा,
माणसाच्या जन्माला जर तुम्हाला आला असाल तर तुम्ही या ऐंद्रिय सुखाच्या नादी लागू नका, सांसारिक सुखाच्या नादी लागू नका. हा देहाचं सुख देहापुरतंच आहे. देह नष्ट झालं की सुखही नष्ट होतं. त्यामुळे प्रयासो न कर्तव्य. आणि देहाचं सुख मिळण्यासाठी काही प्रयत्न करायची गरज लागत नाही. अहो, प्रयत्न कशासाठी करावे लागतात? चांगल्या कामासाठी. वाईट कामासाठी प्रयत्न करायची गरज नाही. खाली पाणी आपोआपच जात असतं. पाणी हे खालच्या बाजूला जातच. वर न्यायचं असेल तर आपल्याला प्रयत्न करावा लागतो. नळ योजना करावी लागते, मोटरची योजना करावी लागते पाणी वरती न्यायचं असेल तर. पण खाली तर पाणी सहजच जातं. त्याला कशाला नळ योजना, त्याला कशाला मोटर लागते? म्हणून सहजच माणसाची प्रवृत्ती सांसारिक सुखाकडे, प्रापंचिक सुखाकडे. तुम्हाला पारमार्थिक सुख प्राप्त करायचं असेल, पारमार्थिक आनंद प्राप्त निघून जातं. आणि कुठे गार दाखव बरं, गार गेली. तसं आयुष्य आपल्या हातामध्ये असतं. आपण मुठी बंद करून येतो, आयुष्य बंद करून, आणि जसं 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 आयुष्य जगत जातो तशी ही गार वितळून जाते, आयुष्य वितळून जातं. आणि कुठे गार, कुठे आयुष्य संपलं, मृत्यू जवळ आला आणि मग मात्र त्याचे डोळे उघडतात. ते म्हणतात, म्हणून लहानपणापासूनच तुम्ही भगवंताच्या नादी लागा. म्हणून ते म्हणतात, कौमार आचरेत प्राज्ञा. ज्याला खऱ्या अर्थानं भगवंताची प्रार्थना करायची, मुक्ती मिळवून घ्यायची आहे, त्यांनी कौमार लहानपणापासूनच भक्तीच्या मार्गाला लागलं पाहिजे. कौमार आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतानी. हो, हा भागवत धर्म आहे. प्रल्हादाने भागवत धर्माचं विवरण केलेलं आहे. आणि म्हणून बालपणापासूनच आपण भगवंताच्या नादी लागावं. असं नाही की म्हातारा झालो, कोतारा झालो मग भागवत ऐका. कानाने ऐकू येत नाही, काय ऐका भागवत? डोळ्याने दिसत नाही आणि रस्त्याने चालता येत नाही, आणि काय भागवताला जाणार तुम्ही? म्हणून लहानपणापासूनच सवय लागली पाहिजे, तर ती कायम टिकते. जर या ग्रस्त देहस्य एकदा म्हातारपण आलं, जरेने देह जर्जर झाला की मग मात्र माणसाला काही सुचत नाही. कृतांत कटका मलध्वज जरा दिसो लागली, पुरस्सर गदा समे झगडता तनु भागली. या गदा म्हणजे दुःख, गदा म्हणजे रोग. रोगाने जर्जर झालेलं शरीर दुःखाने ग्रस्त होतं, तेव्हा त्याला देवाची आठवण कशी येणार आहे? त्यामुळे तुम्ही हे मुलांनो, शेषं ग्रहेषु सक्तस्य कथम प्रिया अनुकंपिताया. आणि असं सांगितल्यानंतर सगळे मुलं म्हणू लागले, अरे प्रल्हादा, तू तर ज्ञान सांगायला लागलास, तू तर ज्ञान बोलायला लागलास, हे ज्ञान तुला कुठे मिळालं? हे ज्ञान तुला कुणी सांगितलं? असं म्हटल्याबरोबर प्रल्हाद म्हणतो, अरे हे ज्ञान मला आईच्या पोटातच मिळालं. आईच्या पोटात? म्हणजे कसं काय? त्याचं कारण सांगतो तुला मी. आणि असं म्हणून धर्मं भागवतम शुद्धम नारदा देवदर्शनात. नारदामुळे मला हे ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे नारद कधी भेटले? आम्ही तर तुझ्या सोबतच आहेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही सोबत आहोत. नारद कधी आलेले आम्ही पाहिलेच नाहीत. आणि मग त्यांनी मागचा इतिहास सांगायला सुरुवात केली. ज्या वेळेला माझे वडील हिरण्यकशिपू हे तपश्चर्येला गेले, त्यावेळेला देवानी आक्रमण केलं आणि या वेळेला सगळे राक्षस देशोधडीला लागले. सगळ्या राक्षसांचा निपात त्यांनी केला आणि इंद्रानी माझ्या आईला पकडलं आणि इंद्र घेऊन चालला, कयाधूला घेऊन चालला.
आणि जात असताना नारदाची इंद्राची भेट झाली. इंद्राला नारद म्हणतात, अरे इंद्रा, काय हे तू काय एखाद्या परक्या स्त्रीला परस्त्रीला घेऊन चाललास? हे तुझं कर्तव्य नाही, राक्षसी काम तू करू लागलास. ते म्हणले, महाराज, मी वाईट अर्थाने, वाईट दृष्टीने, वाईट कामासाठी हिला नाही घेऊन चाललो. हिच्या पोटामध्ये गर्भ आहे आणि तो माझा शत्रू आहे. तो गर्भ बाहेर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी हिला घेऊन जाणार आणि गर्भ आला की याला ठार मारणार. ती प्रसूत झाल्याबरोबर नारद हसले, म्हणले, अरे इंद्रा, चुकतोयस तू. तिच्या पोटामध्ये तुझा शत्रू नाहीये, तुझा मित्र वाढतोय. महान भगवत भक्त तिच्या पोटामध्ये वाढतोय. हा, कसं काय ते तुला माहित नाही. तुझा म्हणली हिला सोडून मी हिचं रक्षण करतो. म्हणून नारदाने तिचं रक्षण केलं. माझ्या आईचं बाळंतपण नारदाने केलं. आणि नारद रोज माझ्या आईला ज्ञान सांगायचे, माझ्या आईला गोष्टी सांगायचे, तत्वज्ञान सांगायचे. पण आई दुपारी जेवण केलं की मग नारद बोलायचे. बोलता बोलता काही गोष्टी ती ऐकायची आणि काही वेळेला तिला झोप यायची. ती गर्भवती होती त्यामुळे तिला आपोआपच झोप यायची, नकळत डोळा लागायचा. पण मी मात्र जागा असायचो. हे सगळं नारदाचं ज्ञान मी झोपेत ऐकलं. मी ती झोपलेली असताना मी मात्र जागृत होतो. मी जागृतपणाने गर्भाच्या या पोटामध्ये असताना, तिच्या पोटात असताना ऐकलं आणि हे ज्ञान मला प्राप्त झालं. गर्भामध्येच सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण संस्कार करायचे तर गर्भसंस्कार केले पाहिजेत. आता हळूहळू तांब्यांच्या मुळे आपल्यापर्यंत आलेत गर्भसंस्कार. या तांबेनी गर्भसंस्कारावर पुस्तकही लिहिलेलं आहे. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की माणूस हा बदलतो. ठीक आहे, तिच्या पोटामध्ये राक्षसाचा गर्भ असेल पण तो संस्काराने देव झाला, संस्काराने भक्त झाला. जर त्याच्यावर राक्षसाचे संस्कार झाले असते तर तो राक्षस म्हणून जन्माला आला असता. हे महत्वाचं आहे. म्हणून गर्भामध्ये होणारे संस्कार हे कायमस्वरूपी टिकतात. याप्रमाणे हे साधं शास्त्र आहे. आज आपल्याला मानसशास्त्र देखील हेच सांगतो. याप्रमाणे असं म्हणून माझा जन्म झाला आणि नंतर मी जन्माला आल्यानंतर नारदाने माझ्या आईचं बाळंतपण केलं, माझं देखील पालन केलं. आणि नंतर हिरण्यकशिपू आल्यानंतर आम्ही परत आलो. याप्रमाणे असं म्हणल्याबरोबर तिला आश्चर्य वाटलं. सगळ्या मुलांना आश्चर्य वाटलं. मुलं म्हणाले, वा रे वा, खरंच. आणि मग प्रल्हाद सांगू लागला, काही नाही, तुम्हाला जर भगवंताची भक्ती करायची असेल तर फक्त नामस्मरण तेवढं करा. हे नामस्मरण करा म्हटल्याबरोबर चला सगळेच मुलं नामस्मरण करू लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. सगळी शाळा गरजू लागली. अशी शाळा गरजल्याबरोबर इकडं चंडामार्काच्या कानावर वार्ता गेली. अरे म्हणले, काय आवाज राहिलाय? एकच मुलगा फक्त भगवंताचं नाव घेत होता तर आम्ही बेजार झालो. आता सगळी शाळा गरजू लागली. काय होतंय? सगळे आश्चर्यचकित झाले. ते धावत धावत जेवता जेवता पळत आले धावत आणि म्हणले, उघडलं, शाळेचा दरवाजा उघडला आणि उघडल्याबरोबर प्रेरणाय मुकुंद सेनवृत्तम बहुज्ञता. काय म्हणले, काय चाललंय? सगळे मुलं म्हणले, आम्हाला काय नाही, आम्ही देवाचं नाव घ्यायला लागलो. असं म्हणल्याबरोबर चंडामार्क त्रस्त झाले. म्हणले, आता काही खरं नाही, या पोराला आणा. दैते यक्षरक्षण श्री यशोधराबजाव कसा. त्यांनी तो प्रल्हादाला आणलं, हिरण्यकशिपूच्या पुढे उभं केलं. नारद म्हणतात, आणि तेवढ्यात हिरण्यकशिपूला सांगितलं, महाराज, हा एक मुलगा बिघडला होता तर तुम्हाला तो ऐकत नव्हता. आता सगळी शाळा बिघडून टाकली त्यांनी, गावातले सगळे मुलं बिघडून टाकले. असं म्हणल्याबरोबर थरथर कापला, रागाने लाल झाला, हातामध्ये तलवार घेतली. म्हणले, काय रे प्रल्हादा, कोणाचं नाव घेतोस तू? तो म्हणला, माझ्या देवाचं. तुझ्या देवाचं नाव घेतोस? कुठे आहे तुझा देव? सांग. आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर उभा राहा म्हणा, मी त्याला ठार करतो. तो म्हणलं, महाराज, वडिलांना म्हणतो, पिताश्री, हा देव कुठे नाही हो, हा देव सगळीकडे. तो बाहेर आहे, तो आत आहे, तो वर आहे, तो खाली आहे, तो बाजूला आहे, तो तुमच्यात आहे, तो माझ्यात आहे. त्वय्यस्ति मय्यस्तिच. असं म्हणल्याबरोबर तो म्हणला, तुझ्यात आहे, माझ्यात आहे, मग या खांबात आहे का? आहे म्हणल्याबरोबर की कस्मात स्तंभेन दृश्यते, या खांबात दिसत का नाही?
असं म्हणलं होते. म्हणे खांबात सुद्धा आहे. खांबात आहे म्हणल्याबरोबर भगवंताला तिकडे गडबड झाली. भगवंतानी ताबडतोब अवतार धारण केला, खांबामध्ये येऊन बसले आणि गुर 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 आवाज होऊ लागला. अरे मूर्खा, काय सांगतोस खांबात आहे म्हणून? म्हणून हातामध्ये तलवार घेतली आणि त्या तलवारीची मूठ त्या खांबाला मारल्याबरोबर काढ 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 आवाज झाला. तो खांब तुटला आणि त्यातून प्रत्यक्ष भगवान नरहरी नृसिंह प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. नृसिंह सामराज महाराज की जय. नरहरी सामराज. गर गुर 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 आवाज होऊ लागला. पाहिलं त्यांनी, अरे माझ्या भावाला मारण्यासाठी डुकराचं रूप घेतलं आणि मला मारण्यासाठी हे असं विचित्र रूप धारण केलं. न मृगंड मानुषम. वरती एखाद्या सिंहाचं रूप होतं, पाय फक्त माणसाचे होते, सिंहाचे हात होते. सिंहाचे हातामध्ये जे नख असतात ते नख पाहिजेत ना, कारण ज्याला ठार मारायचं तर नख पाहिजेत. निर्जीव आणि सजीव नख दोन्ही आहेत. प्राण्याचं रूप धारण केलं. माणसापासून मृत्यू नसावा प्राण्यापासून, म्हणून मधला मृत्यू. प्राणी आणि माणूस एक रूप झाला. ब्रह्मदेवाची सृष्टी नाही स्वीकारली, वेगळंच भगवंताच्या रूपाने ते प्रगट झाले. मी मांस मानस समुथितो आणि एकदम उडी मारली. नृसिंह रूप असतं भयानकम. इतकं भयानक रूप धारण केलं. डोळ्यामधून त्यांच्या आग बाहेर पडत होती. तप्त चामीर कर्ण. कानामध्ये कुंडल होते, लाल अशा प्रकारचे लोचन, डोळे लाल झालेले होते आणि आपले केस आयाळ बाजूला केले आणि एकदम अंगावर उडी मारली. गिरिकंदरात भूत. एखाद्या गिरिकंदरामधून सिंहाने उडी मारावी. जैसा सिंह उठावला गिरिगौ. जैसा सिंह उठावला. जैसा सिंह उठावला गिरिकंदरामधून. गिरिकंदरामधून जसा सिंह बाहेर पडतो, जैसा सिंह उठावला. हिमगिरीच्या गौहरापासून. हिमगिरीच्या गौहरापासून जसा सिंह यावा त्याप्रमाणे भगवंताने उडी मारल्याबरोबर याने हातामध्ये तलवार घेतलेली होती, ती तलवारीने मारायचा प्रयत्न केला. गदा हातात घेतली, त्या गदेने मारायचा प्रयत्न केला. तम विक्रमंतम सगदम गदाधरो. गरगर गरगर गदा हिरण्यकशिपूने फिरवली आणि यांच्या अंगावर मारली. भगवंताने ती गदा सहज हातामध्ये घेतली आणि पुन्हा याच्या अंगावर धावून आला. त्यावेळेला हिरण्यकशिपू त्यांच्या हातातून पुन्हा सुटला. पुनस्त समासज्जत खड्ग चर्मणी. हातामध्ये तलवार घेऊन तो धावत आला, तिथून सुटला आणि मग भगवंतानी मात्र हास्य केलं, बिकट हास्य केलं आणि एकदम पाहिलं वेळ कोणती झाली. सकाळ नाही, रात्र नाही, संध्याकाळची वेळ गाठली. त्याचप्रमाणे वर नाही, खाली नाही म्हणून मांडीवर घेतलं. आत नाही, बाहेर नाही म्हणून उंबऱ्यामध्ये बसले. त्याप्रमाणे सजीवापासून नाही, निर्जीवापासून नाही म्हणून नखाने त्याला मांडीवर घेतलं आणि तर 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 त्याचं पोट फाडून टाकलं. नखैर यथा हिम गरुडो महाविषम. ज्याप्रमाणे गरुडाने एखाद्या सर्पाला ठार मारावं, त्याचं जर छिन्न भिन्न करून टाकावं, त्याप्रमाणे छिन्न भिन्न करून टाकलं आणि नखांकुरोत पाटित हृत्सरोहम. आणि त्याला ठार मारल्याबरोबर आकाशातून पुष्पवर्षाव झाला. त्याचा सगळं अंगातलं जे कातडे ते सगळे अंगावर धारण करायला सुरुवात केली. त्याच्या अंगावरचं रक्त खाली पडलं तरी भगवान त्याच्या पोटामध्ये असं 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 बारीक पाहत होते. लोक म्हणले काय पाहायला लागले, काय पाहायला लागले? भगवान काय पाहत होते ते म्हणे, अहो याच्या पोटामध्ये अजून एखादा भक्त आहे का, भक्ताचा एखादा अंकुर आहे का ते पाहत होते. नखांकुरोत पाटित हृत्सरोरुहम विसृजत युधान. आणि जे प्रचंड राग आलेला होता, क्रोध आलेला होता, क्रोध काही आवरेना. आकाश सगळं भगवंताच्या या गर्जनेने व्याप्त झालं. सगळ्या दिशा थरथर थरथर कापू लागल्या, पृथ्वी थरथर कापू लागली. प्रचंड वक्रण वाहज कष्टन. भगवान शांत होईनात. काय करावं काय करावं. सगळे देव जमा झाले. भगवान शांत व्हा. ब्रह्मदेव आले. भगवान देवा शांत व्हा, राग कमी करा. देव शांत होईना. महादेव आले, ब्रह्मदेव आले, इंद्र आले, ऋषी आले, पितर आले, सिद्ध आले, नाग आले, मनु आले. महाराज आपण लवकरात लवकर शांत व्हा. तुम्ही या हिरण्यकशिपूला मारलं, बरं झालं. गंधर्व आले, त्यांची स्तुती गाऊ लागले. चारण आले, तरी भगवंताच्या जवळ जाण्याची कोणाची ताकद नाही. तसा एखादा प्रचंड अग्नी पेटावा तसा भगवान त्यांच्या डोळ्यामधून आग पडत होती.
जवळ जायची कोणाची ताकद नव्हती. वैतालिक आले, किंपुरुष आले, किन्नर आले, विष्णू पार्षद आले. शेवटी विष्णूचे पार्षद काही उपयोग नाही झाला. शेवटी सगळे म्हणले अहो यांचा राग कसा कमी होईल. मग सगळे लोक देवगण ब्रह्मदेवादी विचार करू लागले. ब्रह्मदेव म्हणले अहो एक काम करा, बायकोला आणा म्हणले. बायकोला आणलं की बरोबर राग कमी होईल. ताबडतोब इंद्राणी माणसं पाठवले, देव पाठवले लक्ष्मीकडे. लक्ष्मी बसलीच होती. म्हणले देव इतक्या झटपट गेले, कुठे गेले हो म्हणले, काही पत्ता लागला नाही. मला सांगत असतात, आज काहीच सांगितलं नाही. एवढे देव आले. म्हणले बाईसाहेब, म्हणले काय तुम्हाला देवाने बोलवलं? मला बोलवलंय, माझी आठवण केली. हो म्हणलं तुमची आठवण. असं म्हणल्याबरोबर जे नटाफट्टा केला, मोठी तयार झाली. नवीन अशा प्रकारचे अलंकार धारण केले, साडी धारण केली आणि लाजत मूर्खत हसत त्याप्रमाणे आडेवेडे घेत आली. कुठे म्हणले देव आहेत. म्हणले चला ते आतमध्ये जा. आतमध्ये हो म्हणले. एक ओलांडला दरवाजा, दुसरा दरवाजा ओलांडले. कुठे? इथे तर काही दिसत नाही. त्याच्या पलीकडे म्हणले. 1 2 3 4 5 6 7व्या दरवाजामध्ये हे होते. आणि दरवाजात पाहिल्याबरोबर जे तिथून पळाली. म्हणले हे नाही म्हणले, हे माझे पतिराज नाहीयेत. आणि जे घाबरली पळाली ती इतकी तेव्हापासून चंचल झाली. म्हणले तिला अजूनही भीती वाटते की हे रूप मला कुठे दिसेल का. घाबरते ती, प्रत्येक घरात जायला घाबरते. म्हणून तेव्हापासून चंचल झाली. म्हणून या ठिकाणी भागवतकारांनी म्हटलंय साक्षात श्री प्रेक्षिता देवैर दृष्ट्वा तन महद अद्भुतम. हे महद अद्भुत दृश्य पाहिल्याबरोबर अदृष्ट श्रुत पूर्वात्वत. अहो असं कधी रूप पाहिलंय नाही, कधी ऐकलंय नाही. अदृष्ट श्रुत पूर्वात्वात सा नोपेयाय शंकिता. काही उपयोग नाही झाला. पळून गेली लक्ष्मी. आणि मग प्रल्हादम प्रेषयामास. प्रल्हादाला पाठव. प्रल्हादा तू भक्त आहेस, जा. आणि असं म्हणल्याबरोबर प्रल्हाद गेले. प्रल्हादांनी म्हटले मला भीती नाही वाटत, मला या रूपाची भीती नाही वाटत, कारण हा तर माझा प्रत्यक्ष साक्षात ईश्वर आहे, त्यांनी माझं रक्षण केलेलं आहे. प्रल्हादाने भगवंतासमोर हात जोडले आणि प्रल्हाद स्तुती करू लागलो. प्रल्हाद म्हणतात नाहम बिभेद निहर्जित. अहो देवा, या सगळ्या लोकांना तुमची भीती वाटते, मला नाही वाटत का? अहो आईला काही लेकरू घाबरतं का? आई किती रागावलेली असू द्या, लेकरू आईला जाऊन चिकटतं. पोट याच्या मागे लागलेले आहेत. सगळे लोक सांसारिक गोष्टीच्या मागे लागलेले आहेत, प्रापंचिक गोष्टीच्या मागे लागलेले आहेत. मी मात्र या गोष्टीच्या मागे नाही. देवा मला यातून मुक्त करा. शिष्णुन्यस्त्वद उदरम श्रवणम कुतश्चित. आणि जे केवळ पोट आणि जीभ, ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी सगळं जिंकलं. हाड नसलेल्या ज्या 2 गोष्टी आहेत, त्या 2 गोष्टी ज्यांनी जिंकल्या त्यांनी सगळं जिंकलं. तेव्हा हाड नसलेलं ही जीभ जो जिंकतो त्याला खऱ्या अर्थानं मुक्ती प्राप्त होते. परंतु देवा, तुम्ही म्हणाल तुला मी मुक्ती देतो, पण मला एकट्याला मुक्ती नकोय देवा. पहा, प्रल्हाद म्हणतो मला एकट्याला मुक्ती नको. प्रायण देव नये स्वभिमुक्ती कामा. अहो मुक्ती तर मला सहज मिळेल,
मी भक्त आहे तुमचा, मला मुक्ती मिळणारच आहे, पण मला एकट्याला मुक्ती देऊ नका. मग कोणाकोणाला मुक्ती द्या? अहो देवा, या सगळ्या लोकांना तुम्ही मुक्ती द्या. जे जे तुमची प्रार्थना करतात त्यांना तुम्ही मुक्त करा. ऋषी मुनी जे वनामध्ये जाऊन मौन धारण करतात, जे लोक समाजासाठी प्रयत्न करतात, त्या सगळ्यांना तुम्ही मुक्ती द्या. आणि म्हणून गरिबांना सोडून मी एकटा मुक्त होऊ इच्छित नाही. प्रायेण देव मुने स्वविमुक्ती कामा मौनम चरंती भिजनेन परार्थनिष्ठाः नैतान विहाय कृपणान विमुखो मुमुक्ष एको नान्यम वदस्य शरणम भ्रमतोनुपश्ये. ज्याप्रमाणे रामाने सगळ्यांना स्वर्गामध्ये नेलं होतं, संपूर्ण अयोध्या स्वर्गात नेली. कृष्णाने जशी सगळ्या गोकुळाच्या लोकांना वैकुंठ दर्शन घडवलं, तसं ते म्हणतात या सगळ्या लोकांना तुम्ही मुक्त करा, समाजाला मुक्त करा, तर मला आनंद मिळेल. याप्रमाणे भगवान म्हणतात, अरे प्रल्हादा, तुझं मत मी ऐकलं, तू अत्यंत माझा प्रेमळ भक्त आहेस. प्रल्हाद, तुझ्या मनात काय आहे ते मला सांग. असं म्हटल्यावर प्रल्हाद म्हणतो, देवा, मला असं वाटतं की माझ्या वडिलांनी तुम्हाला शिव्या दिल्या, शाप दिले, आयुष्यभर तुमचा विरोध केला, शेवटी सुद्धा आता तुमच्या अंगावर धावून आले. माझ्या वडिलांना नरकात पाठवू नका, त्यांना नरक प्राप्त होऊ नये. असं म्हटल्यानंतर देव म्हणतात, अरे प्रल्हादा, जे गयेवर पिंडदान करतात त्यांना मुक्ती प्राप्त होते, तू तर तुझ्या वडिलांचा पिंड माझ्या मांडीवर दिलास, मग त्या वडिलांना मी मृत्यू देईल का? त्या वडिलांना मी नरक देईल काय? शक्य नाही. त्यांना नरकामध्ये नाही पाठवणार. तू तुझ्या वडिलांचा पिंड माझ्या मांडीवर दिलास, आणि म्हणून तुझे 7 वडिलांकडले, 7 आईकडले आणि 7 पत्नीकडले असे सात्विक 21 पिढ्या मी मुक्त केल्यात. 30 सप्तभे पिता पूत पितृभि सहतेन घ. त्याप्रमाणे प्रल्हादा, तुझ्या पित्यांचे, आईकडून, वडिलाकडून आणि पत्नीकडून तुझे सगळे पितर मी मुक्त केलेले. 30 सप्तभे पिता पूत पितृभि सहतेन घ. यत् साधोस ग्रहे जातो भवनमयी कुल पावनः. अहो, जे साधूच्या घरात जन्माला येतात, जे साधू म्हणून, भक्त म्हणून जे जन्माला येतात, त्या भक्ताचं कुळ हे भक्तरूपच होत असतं. पवित्र तो देह, ते म्हणतात ना तुकाराम महाराज, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. तो देह पवित्र होतो, ती वाणी पुण्यवंत होते, तो देश पुण्यवंत होतो. म्हणून तुझ्या वंशातील लोकांना आजपासून मी सांगतो, तुझ्या वंशात कुणी जन्माला येऊ त्याला मी मारणार नाही. म्हणून बलीला मारलं नाही भगवंतानी, त्याप्रमाणे बाणासुराला मारलं नाही. याप्रमाणे आणि भोगेन पुण्यम कुशलेन पापम, भोगेन पुण्यम कुशलेन पापम कलेवरम कालवेन हित्वा. तू आता या ठिकाणी राज्य कर, पित्याच्या नंतर तू राज्य कर, आणि भोगाने पुण्याचा नाश कर, आणि कुशलेन पापम, यज्ञ याग वगैरे करून तू पापाचा नाश कर. याप्रमाणे पाप आणि पुण्य समान झालं म्हणजे तुला मुक्ती प्राप्त होईल. म्हणजे पापही नाही राहत आणि पुण्यही राहणार नाही. भोगेन पुण्यम कुशलेन पापम कलेवरम कालवेन हित्वा कीर्तिमिषुतम सुरलोकगीतां पिताय मामेशी मुक्तबंधा. याप्रमाणे तू मुक्तबंध होशील आणि मला माझ्या पदाला नंतर प्राप्त होशील. याप्रमाणे आशीर्वाद दिला भगवंतानी, आणि नंतर प्रल्हादाला राज्य करायला सांगितलं. प्रल्हादास्यानुचरित महाभागवत भक्ती ज्ञानदेव अरे हे. याप्रमाणे भगवान प्रल्हादाला आशीर्वाद देऊन अंतर्धान पावले. भगवंतांनी प्रल्हादाला या ठिकाणी मुक्तीचा आशीर्वाद
धर्माचं, स्त्री धर्माचं, राजधर्माचं, त्याचप्रमाणे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र, त्याचप्रमाणे गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, ब्रह्मचारी आश्रम आणि संन्यासाश्रम याचे विवरण करतील. आणि प्रल्हाद यांची आणि अवधूताची कशी भेट होईल आणि त्यातून त्यांचा संवाद या ठिकाणी कसा होईल या संबंधीचे विवरण उद्याच्या चिंतनात करण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे विठ्ठल, सीताकांत स्मरण, जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे